माझा आवाज जनतेचा. जय जय. नमस्ते सर्वांना, जय शिवराय. या ठिकाणी आपण पाहतोय की दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील सुपुत्र आपला मराठी मावळा या ठिकाणी जे काही 25 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करतो त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवजन्मभूमीतून जुन्नर तालुक्यातून आम्ही सगळेजण या ठिकाणी हजर झालोय. आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊन आम्ही या ठिकाणी दाखल झालोय. आज सकाळी मनोजदादा जरांगे पाटील यांनी पण इथे येऊन जाहीरपणे पाठिंबा दिलाय. माझी तमाम सगळ्या महाराष्ट्रातील आपल्या मावळ्यांना विनंती आहे की अशा आपल्या सामान्य कुटुंबातील एका मराठी मावळ्यासाठी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आज आपला लढा या ठिकाणी अभिजितदादा दिपके, सोनम वांगचुक सर जे 22 दिवसापासून त्या ठिकाणी उपाशी होते आणि आपण पाहतोय सरकारने त्यांच्या बाबत त्या ठिकाणी त्यांच्या बाबत कशी त्या ठिकाणी त्यांची हे केली आहे. काल विद्यार्थ्यांना झालेला लाठीचार्ज, जालियनवाला बाग हत्याकांड जसं झालं इंग्रजांच्या काळात त्या पद्धतीने कालचा तो लाठीचार्ज झाला, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. धर्मेंद्र प्रधान जे मंत्री आहेत, मला असं वाटतं त्या मंत्रिपदापेक्षा ही उज्ज्वल पिढी, ही भविष्यातील पिढी फार महत्वाची आहे. आज सरकारने या पिढीचा विचार केला पाहिजे आणि खर तर विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी त्या पूर्ण केल्या पाहिजे. आपण पाहतोय की महाराष्ट्रातील एक सुपुत्र अभिजितदादा दिपके यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकत्र झालाय. कोण कोणत्या जातीचा, कोण कोणत्या धर्माचा, याच्यापेक्षा या लढ्यात मला वाटतं स्वातंत्र्य चळवळीनंतर हा फार मोठा लढा उभा या ठिकाणी राहिलाय. आणि एका मराठी मुलाने, एका सामान्य कुटुंबातील मराठी मुलाने दिल्ली हादरून टाकली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी आम्ही सगळे सहकारी शिवजन्मभूमीतून आलो आहोत. मी पुण्याच्या एकदा आपल्या जुन्नर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मनापासून पाठिंबा देतो. परंतु जुन्नर तालुक्यातील अनेक नेते पुढारी यांना काही विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काही पडलं नाही का, ही फार मोठी शोकांतिका आहे. आज अनेक विद्यार्थी नीटच्या परीक्षेबाबत आज लाखो विद्यार्थी जुन्नरमध्ये पण शिक्षण घेतात आहे, परंतु त्यांच्या बाबत कोणाला त्या ठिकाणी भवितव्याची कोणाला चिंता नाही. सगळ्यांना ज्याचे ज्याचं राजकारण पडलंय. मला असं वाटतंय ही परिस्थिती राजकारणाची नाही, ही परिस्थिती साथ देण्याची. आणि महाराष्ट्राचा पहिल्यापासून महाराष्ट्र धर्म आहे की आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आपले संस्कार आहेत. अशा वेळेस आपण त्या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे, त्या ठिकाणी लढ्यात उतरलं पाहिजे. आपल्याला गणित खावा आणि आपल्या लढाईचं त्या ठिकाणी आपली संस्कृती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार आहे, आपण तो त्या ठिकाणी जपला पाहिजे. मी पुण्याच्या एकदा आपल्या शिवजन्मभूमीच्या वतीने अभिजितदादा दिपके यांना या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक बार जोर से छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. शिवरायांनी छत्रपती शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या शिवभूमीतून छत्रपती शिवरायांचे मावळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आहेत. गेले 1 महिन्यापासून हे जो आंदोलन चालू आहे आणि विद्यार्थ्यांसंघ जो खेळ हा सरकार करते त्या लढ्यामध्ये आम्ही समजण्यासाठी जुन्नर तालुक्यातून सर्व मावळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मायबाप सरकारला या ठिकाणी विनंती करतो. वास्तविक आपण मायबाप म्हणतो, पण मायबापासारखे सरकार वागलं नाही. आणि गेले 2 दिवस आपण पाहतोय तरुणांवरती, विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीमार केलेला आहे. माझं मायबाप सरकारला या ठिकाणी विनंती आहे, तुम्ही या ठिकाणी जेवढा पोलीस तुमची सरकारची ताकद या ठिकाणी विद्यार्थ्यांना मारण्यासाठी घालवली, तेवढीच ताकद जर तुम्ही नीटचे पेपर लीक होऊ नये म्हणून जर लावले असतील तर आज हे आंदोलन करायची वेळ आली नसती. सरकार आपण अहंकारामध्ये दिसत आहे. या ठिकाणी अहंकाराविरुद्ध विद्यार्थ्यांच्या भविष्याची लढाई चाललेली आहे. सरकारला मी या ठिकाणी विनंती करतो की आपण 2 पावलं माघार घ्या. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनामा दिल्याने काय देशावरती फार मोठं संकट येणार नाही, पण या लाखो विद्यार्थ्यांचं जर कधी आपण या ठिकाणी जर कधी उज्ज्वल पिढीचा आपण जर कधी भविष्य आपण सांभाळू शकलो नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि सरकार भ्रमामध्ये आहे. काही दिवसांनी आंदोलन थांबेल,
आपल्याला असं वाटतंय की मी मुलं माघार घेतील, पण इथं ही लाखो विद्यार्थी, हजारो विद्यार्थी आम्ही इथं आलोय, पाहतोय ते विद्यार्थी माघार घेतील असं आम्हाला अजिबात वाटत नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून या ठिकाणी लोक येतात आहेत. त्यामुळे सरकार भ्रमात आहे, तर कृपया भ्रमात राहू नका. येणाऱ्या काळामध्ये याच विद्यार्थी तुम्हाला ज्यांनी डोक्यावर घेतलं तेच विद्यार्थी तुम्हाला डोक्यावरनं खाली घेतील. आणि भविष्यामध्ये जर हा लढा दाबायचा जर कोणी प्रयत्न केला तर मायबाप सरकारला मी या ठिकाणी विनंती करतो, आपल्याला ही विद्यार्थी उद्या कायदा हातामध्ये घेतला नाही तर पूर्ण जबाबदारी सरकारची राहील. मी या ठिकाणी महाराष्ट्राचा भूमिपुत्र अभिजित दिटके, सोनम सर यांनी जे आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे, या ठिकाणी एक महाराष्ट्राचा मावळा, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून या ठिकाणी यांना पाठिंबा देतो. आणि जोपर्यंत ही लढाई राहील तोपर्यंत या लढाईमध्ये छत्रपती शिवरायांच्या भूमीतले सर्व मावळे, संपूर्ण महाराष्ट्राचे मावळे या लढाईमध्ये सहभागी घेतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. भवानी वंदे 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 इन्कलाब इन्कलाब